अरे, पुन्हा एक बळी गेला या घराचा. मी बोललो होतो ना ही वास्तू शापित आहे. 8 दिवसांपूर्वी याच घरासमोर मी पूजा केली होती, ही वास्तू दोषमुक्त व्हावी म्हणून. ही वास्तू कोणालाही सोडत नाही. आजवर इथे राहणारा प्रत्येक जण घातपातानेच मेला आहे. मग उपाय काय आहे? आणि आता पुढचा नंबर कोणाचा? याचा उपाय माझ्याकडे आहे. मी सांगतो काय करायचं ते. पण आजोबा, तुम्ही कोण आहात? या गावात एक सावकार होता. त्याने गावातील लोकांना सावकारीच्या धंद्यातून खूप सोनं लुटलं आणि त्याने ते सोनं त्याच्या तळघरात ठेवलं. खूप गोरगरीब लोकांचा तळतळाट होता. दिवशी त्या गावातील एका तरुणाने सावकाराचा खून केला आणि सावकाराच्या मुलांनी ते घर एका सभ्य माणसाला विकून टाकले. त्या सभ्य माणसांना 5 मुलं होते. 5 भाऊ प्रेमाने एकत्र राहत होते. त्याच्या घरात तळघर आहे. त्या तळघरात खूप सोनं आहे. ते तळघर वर्षानुवर्ष बंद आहे, असे गावातील एका मुलाने सांगितले. मग मुलाने आपल्या वडिलांना विचारले, बाबा, या घरात तळघर आहे, त्यामध्ये सोनं आहे, तुम्हाला माहिती आहे का? बाबांनी सांगितले, हो, मला माहिती आहे, पण तू परत हा विषय घेऊ नको. हा तुला शेवटचा इशारा. हे तळघर कधीच उघडू नका, नाहीतर घरचं सुख संपेल. लालच माणसाला आंधळ करतं महाराज. 3ही मुलांनी चोरून तळघर उघडलं आणि त्याला तिथे सोनं सापडलं. पण ते सोनं नव्हतं महाराज, तो शाप होता. एक एक करून 4ही मुलं मेली. एक मुलाने विहिरीत जीव दिला, आत्महत्या केली. एक मुलाने गळफास घेतला. एक मुलाच्या अंगावर वीज पडून गेला. आता हा 4था याला साप चावला. मग यांचे वडील, त्यांचं काय झालं? त्यांना पॅरालिसिस झाला. ते घर सोडून निघून गेले. अजून त्यांचा तपास नाही. वास्तू घेताना फक्त भिंती आणि छप्पर पाहू नका, त्या भिंतीमध्ये लपलेला इतिहासही ऐका. काही घरं शांत दिसतात, पण आतमध्ये ओरड दडलेली असते. प्रत्येक वास्तू शुभ नसते. काहीवर तळतळाटाचा शाप असतो. इथे राहणाऱ्यांचे स्वप्न नाही, तर त्यांचा अंत लिहिला गेलेला असतो. या घरात फक्त हवा फिरत नाही, इथे आठवणी फिरतात. खून, गळफास आणि अधुरी आत्मा. त्या सगळ्यांना सोबत घेऊन तुम्ही त्या वास्तूमध्ये राहतात. तुम्ही घर नाही, स्मशान विकत घेतात. काही घरांच्या खाली धन पुरलेलं असतं, पण त्यावर नजर ठेवणारी शक्तीही असते. लोभाने घेतलेली वास्तू आयुष्यभराचं संकट बनते. चौकशी न करता घेतलेली वास्तू ही फक्त चूक नसते, ती तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी चूक ठरू शकते. घर खरेदी करण्यापूर्वी वास्तूचा कागद तपासा आणि इतिहासही, कारण काही वास्तू कधीच रिकाम्या नसतात. ही कथा काल्पनिक आहे. या कथेमध्ये दाखवलेले प्रसंग, घटना आणि पात्र यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. आपण जे पाहिलं ते फक्त एक कल्पना आहे, एक विचार आहे, मनोरंजनासाठी बनवलेली एक गोष्ट आहे. अंधश्रद्धा पसरवणे किंवा कोणाच्या भावना दुखावणे हा आमचा उद्देश नाही. या कथेतून तुम्हाला थोडा थरार, थोडी भावना आणि विचार मिळावा एवढीच अपेक्षा आहे. व्हिडिओमध्ये थोड्या त्रुटी असू शकतात, कारण तो आहे AI व्हिडिओ आहे. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नम्रता फिल्म प्रस्तुत दिग्दर्शक संजीव सोनवणे यांच्या कल्पनेतून पुन्हा भेटू एका नवीन कथेसोबत. वास्तुदोष कसा असतो हे आपल्याला नक्की समजेल. श्री स्वामी समर्थ.